येवला शहरातील लक्कडकोट आणि कोर्ट रोड येथील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आहे। अबल वृद्धांसह युवक आणि नागरिकांनी मोठ्या श्रद्धेनं नमाज पठण करत देशातील शांतता, प्रगती आणि विकासासाठी दुआ मागितली। यावेळी शहर काझी सलीमुद्दीन मिजबाही यांनी सरकारनं गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावं अशी प्रमुख मागणी केली। ईदच्या निमित्तानं शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहर अध्यक्ष दत्ता निकम, नायब तहसीलदार संदीप नेवसे, मुख्याधिकारी तुषार आहेर, बाळासाहेब लोखंडे, गटनेते दीपक लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। के मुबारक मौके पर येवला शहर और तालुका के तमाम मुस्लिम भाई और बहनों को अपना येवला लासलगांव मतदार संघ के और महाराष्ट्र राज्य के मंत्री नामदार छगनराव भुजबल साहब के ओर से मैं सभी मुस्लिम भाई और बहनों को आज के मौके पर शुभकामना देता हूं। धन्यवाद। ईद अज़हा की आज ईद आहे, या ईदीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या येवले नगर परिषद येवलेकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि भुजबळ साहेबांच्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ईद मुबारक। सर्व मुस्लिम बांधवांचे आरोग्य चांगले राहील, धंदा पाण्याला यश येईल, त्यांच्या मुलाला शाळेतून विद्या मिळेल, चांगली प्राप्त हो, चांगल्या मार्काने पास हो, ही ईदीचे हार्दिक इच्छा सर्व मुस्लिम लोकांना देतो। येवला शहरातल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि सर्वच लोकांना आमच्या प्रशासनातर्फे बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण भारतभरामध्ये आणि जगभरामध्ये हा बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। सर्वच समाजाकडून, सर्वच गटांकडून आणि आपल्या भारतातच नव्हे तर जगातील सर्वच मानवतेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।